घरात साहेब कसे असतात हे सुद्धा वहिनींकडून मला जाणून घ्यायचं, जसं या कपलला सुद्धा मी विचारलं. वहिनी, आम्हाला ऐकायला आवडेल. प्रकाश जर का घरामध्ये असेल तर सकाळी 5:30 6:45 वाजल्यापासून त्याचा उत्साही वावर घरामध्ये सुरू होतो आणि आम्हाला लगेच कळतं. आणि तो वायुविजन हा त्याचा अत्यंत आवडीचा विषय. म्हणजे तो सकाळी उठला की पहिल्यांदा खिडकी उघडेल, दारं बंद करणार, हवा येते का, तुम्हाला कोणाला झोपायचं आहे, सतत लगबग, सतत उत्साह. वा 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 वा. आणि बऱ्याच लोकांना, या सगळ्यांचंच मत असं आहे, मी यांच्याबद्दल ऐकलं तेव्हा, की राजकारण हे घरात गेल्यानंतर नसतं. तुमच्याही घरात सर तसंच असतं. जेव्हा थोडा वेळ मिळतो तो घरासाठी द्यायचा. खरं, क्वालिटी टाइम. दॅट इज हाऊ वी कीप आवर होम अलाइव्ह. वा वा वा. गडकरी सर, तुमचंही तसंच आहे, राजकारण बाहेर आणि घरात गेल्यानंतर मात्र घरगुती वातावरण. आमच्या घरामध्ये वर्ष 2-2 वर्ष राजकारणावरच्या एकही शब्दावर चर्चा होते. काय सांगता? वा वा. आम्ही जेव्हा बसतो तेव्हा सगळ्या विषयाची चर्चा होते आणि राजकारण हे जवळपास नसतं. अच्छा. वा वा वा. आठवले साहेब, तुमच्या घरात मी असं ऐकलं की हास्यविनोद खूप चालतो आणि तुम्ही मुलावर, जीतवर सुद्धा एक कविता केलेली आहे. म्हणजे माझ्या मुलाचं नाव आहे जीत, म्हणूनच माझं झालेलं आहे हित. मला आवडतो रंग रेड, मला आवडतो रंग रेड, कारण मला आहे माझ्या भीमाचं वेड. मला आवडतो रंग रेड, कारण मला आहे माझ्या भीमाचं वेड. मी कुणाची कधीच काढत नाही खोड. वा. मी कुणाची कधीच काढत नाही खोड, पण मला आवडतात नितीन गडकरींची रोड. वा. आता तिन्ही सौंना एक संधी मिळणार आहे इथं, कारण ही संधी सहसा फार मिळत नाही, की एक अशी कुठली इच्छा आहे जी तुमच्या मिस्टरांनी पूर्ण केली पाहिजे अशी तुमची इच्छा आहे? गडकरी वहिनी, कुठली इच्छा आहे अशी की सरांनी ती पूर्ण करावी? सगळ्याच इच्छा माझ्या पूर्ण करतात. खरं आहे. एकदा कोट्याला चालले होते साहेब, मी म्हटलं की सहज फोन केला, त्यांच्या पीएने उचलला. मी म्हटलं कुठे चालले सगळे? त्यामुळे आम्ही आज कोट्याला चाललो आहे आणि दिल्ली जयपूर रस्त्याचं निरीक्षण काय करायला. तर मी म्हटलं जरा साहेबांना वेळ मिळाला तर मला फोन देशील. तर मी यांना फोन केला की तुम्हाला असं सहज म्हटलं की कोट्याला काय मिळतं माहिती आहे का? म्हटलं कोट्याच्या साड्या मिळतात. हे त्यांना 21 साड्या घेऊन आलेत. अरे वा. त्याच्यामुळे इच्छा नेहमीच सगळी पूर्ण करतात. आता ही मानस सरोवराला जायची इच्छा आहे, ते म्हणतात मी रस्ता बांधीन मग तुला घेऊन जाईन. त्याच्यामुळे तिथे पण जायची इच्छा आहे, ती पूर्ण होईलच. क्या बात आहे. म्हणजे तो एक शहाजहान होता, ताजमहाल बांधला, हे एक शहाजहान त्या काळातले रस्ता बांधूनच तिकडे नेणार. वा वा. सुरुवातीच्या काळामध्ये मी कामाच्या ओघामध्ये घराकरता किंवा पत्नीकरता मुलांकरता वेळ नाही देऊ शकलो. मी जेव्हा मंत्री होतो महाराष्ट्रात, तर एकदा मी झोपलो होतो, तर माझ्या मुलांनी माझे पाय बांधून टाकले. आणि तो लहान होता, तुम्हाला तुम्ही जाऊ नका. आणि मग ते म्हणायचे की महाराष्ट्रात काँग्रेस जिंकली पाहिजे, तुमची पार्टी हारली पाहिजे. असं मुलं म्हणायचे. म्हणजे काय? तर म्हणजे तुम्ही घरी राहाल. अच्छा. आता येणार आहे प्रकाश सर तुमच्याकडे. कानात तुझ्या प्रॉब्लेम आहे का यांच्या प्रॉब्लेम आहे? मी माधुरी नाही म्हणलो, नंदिता धुरी म्हणालो. त्याला काय अर्थ आहे? मी माधुरीच आहे. कसा माधुरी? असं काय करता? मला 2 मुलं आहेत, त्यांची मी मा आणि माझं आडनाव धुरी म्हणजे माधुरी. बरोबर की नाही? आणि काय आहे ना, माझ्या मुलांचे मित्र पण त्यांना असंच विचारतात, तुम्हारी माधुरी किधर है, माधुरी किधर है. चांगला होता ना? आणखी एक टाकू? नको नको, स्किट करा, स्किट करा. हो बाई, मी काय गप्पा मारत बसले. वा. पण 2 मुलांच्या आई जो उल्लेख केलात तुम्ही, एक कॉम्प्लिमेंट म्हणून, तुम्ही वाटत नाही 2 मुलांच्या आई. इश्श, थँक्यू. कशी वाटीन? मी विशेष काळजी घेते माझ्या केसांची. अरे वा, काय काळजी साधारण घेता केसांची? दाखवू तुम्हाला सिक्रेट माझं. हे बघा, ओहो, मी वापरते गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम, ज्याच्यामध्ये आहे ॲलो मिल्क प्रोटीनचा फॉर्म्युला, जो केसांना रंगासोबत देतो प्रोटीनचा रिचनेस. वा वा. हवंय? नाही, इथे बसलेल्या बऱ्याच लोकांना गरज दिसते मला त्याची, त्यामुळे हे झाल्यानंतर तुम्ही घ्या आमच्याकडून. मी काय गप्पा मारत बसले. बरोबर. हे माझं घर आणि ही आमची सायकल
आजीला भेट एके दिवशी. चला नाही तुमचे मिस्टर शास्त्रज्ञ होते असं मी ऐकलं. हो हो वा वा. कामं पडली आहेत, स्वेटर विणून घेते. हा झाला बाबा. मिस्टर शास्त्रज्ञ होते ना, त्यांनी शोध लावला याचा. टाईपरायटर मधून तुम्ही केलं? हो, वेगळ्या वेगळ्या टाईपचे स्वेटर याच्यात शिवता यावे ना म्हणून. तर मग ते ह्या शोध ठीक आहे. मिस्टरने जे आणखीन 2 शोध लावले ते कुठे आहेत? कोण? तुमची पोरं. काही तुमचं. अगं बाई हो, कुठे गेलाय हा ज्ञाना? ए ज्ञाना, ज्ञाना. कुठे होतास? शाळेत गेला नाहीस ना आज? अगं ते सोड, मी मिस्टर इंडियाचा घड्याळाचा शोध लावलाय. अगं बाई बाबांवर गेलाय. बघ हे आई, हे बटन दाबलं ना का माणूस गायब होतो. काय सांगतोस? हा. खरंच? हा बघायचं तुला? हो, हो. थांबत लागते. झालो गायब? नाही. झालं ना. कुठे? शाळेत. अगं मला सगळे मित्र म्हणतात 2 दिवस गायब होता. कुठं होतस तू? 2 दिवस गायब झालो होतं. बघ मी शोध लावलाय नवीन, कळलं का? मी शोध लावलाय, सक्सेसफुल झालोय मी. द पॉवर ऑफ द युनिव्हर्स. कसली पॉवर ऑफ द युनिव्हर्स? 2 दिवस शाळेत गेला नव्हतास म्हणून गायब होतास तू. ती कुठे दुसरी? झेंडू कुठे आहे? असेल डबीत. डबीत का असेल? ती बाम आहे डबीत असायला. मग तू नाव काय ठेवलं तिथं? झेंडू. गप्पा बस ज्ञाना. झेंडू. कोण आहेस तू? कोण आहेस तू? झेंडू. ही झेंडू कमी सागर कारंडूच जास्त वाटती. ए शान्या गप्प बसा. गणितात तुझ्यापेक्षा जास्त मार्क आहेत मला, 100 पैकी 42. ए पेपर तर 20च मार्काचा होता. मी 2 वेळा दिला होता. तरी 40 होत्यात. वरचे 2 कुठे आहेत? सर्व्हिस टॅक्स. हिशोब पक्का असतो बर का माझा. नडू नकोस माझ्याशी. हा काटकसर कशी करायची माहितीये मला. परेश सरांनी शिकवले मला. परेश सर हिशोबाचे पक्के आहेत? एकदम पक्के. म्हणजे कसे? वर्षाला एकच सिनेमा करतात. लेखिका पण एकच, स्वतःची बायको. दिग्दर्शक पण तेच, एकटेच. एकच हेअरस्टाईल. तेलाचा शॅम्पूचा खर्च नको ना म्हणून. असं आहे ते. त्यांच्यावरच गेले मी. हिशेब पक्का असतो माझा. गप्पा बसा. हिशेब म्हणे. शाळेत गेला नाहीये आता 2 जण. तुमचे बाबा गेल्यापासून एकटीच करते सगळं. कोणी म्हणून मदतीला नाही. कर्ज घेतलंय त्या लालाकडनं. बाई आता लोनचं काय करायचं? आंब्याचं कर ना, कशाला टेन्शन घेते? काय तू? आंब्याचं लोणचं. आंब्याचं हे तुझे विनोद? हा, आंब्याचं लोणचं म्हणे. अरे सांगते मी तुला, लोन म्हणजे कर्ज रे, कर्ज. तो लाला आला ना तर एकतर माझं हे मशीन घेऊन जाईल, नाहीतर तुमची ही सायकल. नाही हा असं कसं घेऊन जाईल? मी नाही देणार सायकल त्याला. मग माझ्या आजीला भेट. शानी माझी, मी नाही देणार. आजीला भेट? बाबांनी असं का नाव ठेवलंय? कारण ती बाबा आजीला भेट म्हणून देणार होते एके दिवशी, म्हणून त्यांनी नाव ठेवलं आजीला भेट एके दिवशी.